नमस्कार मित्रो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधलं छोटंसं अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलो. मागच्या एका सेशनमध्ये आपण इकॉनॉमिक्समध्ये 3 बेसिक सेक्टर्स जे असतात त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. तुम्हाला आठवत नसेल तर व्हिडिओ एकदा बघा. रिकॅप परत थोडक्यात सांगतो. 3 सेक्टर. प्रायमरी सेक्टर म्हणजे ॲग्रीकल्चर, सेकंडरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर. तिन्ही सेक्टरचं महत्त्व कसं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. आजचा व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो, एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा इकॉनॉमिक्समधला खूप कळीचा मुद्दा आहे आणि कुठेतरी सगळ्या गव्हर्नमेंट्सला किंवा सगळ्या राज्यांना एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट माझ्या राज्यात यावी याच्यासाठी चढाओढ चालू असते. मागील 20 वर्षाचा जर डेटा आपण बघितला, त्याची एक रिपोर्ट पब्लिश झाली होती. ते डेटा काही शॉकिंग नंबर्स आपल्यासमोर ठेवणार आहे. ते शॉकिंग नंबर्स याच्यामुळे आहेत, ते असं सांगतं की गेल्या 20 वर्षात म्हणजे 2004 ते 2024 पर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जो एफ-डी-आय होता तो 26% वरून 13% घसरलेला आहे. 13% आणि याच पिरियडमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये जो एफ-डी-आय होता म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस सेक्टरसाठी 66% वरून हा एफ-डी-आय 81% वाढलेला आहे. हे आपल्याला काय सांगतं? हे आपल्याला असं सांगतं की एफ-डी-आयचा सर्व्हिस सेक्टरकडं इन्व्हेस्टमेंट करायचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप पावलं उचललेली आहेत. पण गव्हर्नमेंटचे जे पॉलिसीज, प्रोग्राम्स असतात त्याला लगेच त्याचे आउटपुट आपल्याला दिसत नाही. त्याला लाँग टर्म प्लॅनिंग लागते किंवा लाँग टर्म एक्झिक्युशन लागतं. त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट्स आपल्याला दिसायला लागतात. दुसरी अशी पण ऑब्झर्वेशन अशी आली की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या सर्व्हिसेस इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होतो, उदाहरण पकडा की फॉर एन एक्झाम्पल की माझी एखादी किंवा आपल्याकडं एखादी कार मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कार मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये किंवा त्याच्या फॅक्टरीमध्ये ज्या ज्या सर्व्हिसेस लागतात, फॉर एन एक्झाम्पल केटरिंग सर्व्हिसेस आहेत किंवा जे पण सर्व्हिसेस आहेत त्यांच्यावर इन्व्हेस्टमेंट, त्याच्यात एफ-डी-आय डबल झाला आहे 20 वर्षात. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेलं नाही, पण त्या ॲन्सिलरी सर्व्हिसेसमध्ये हे डबलपेक्षा झालेलं आहे. तर हे आपल्याला एक गोष्ट निश्चित एक सांगून जातं की सर्व्हिस सेक्टरची कुठंतरी आपल्या देशात बूम आहे, ती पुढेही राहणार आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जर कॉन्क्रीट स्टेप्स घेत राहिलो, जसं आता गव्हर्नमेंट घेते, एम-एस-एम-ईसाठी गव्हर्नमेंटने काही स्कीम्स घोषित केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण बोलूच कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये. पी-एल-आय स्कीम त्याच्याबद्दलही बोलू. पण ह्या ज्या स्कीम्स आहेत हे कुठंतरी मॅन्युफॅक्चरिंगला स्टेबिलिटी देऊन जातील आणि कदाचित इंडिया अजून पुढं मॅन्युफॅक्चरिंग हब मोठ्या प्रमाणावर होईल. आणि ते जर झालं तर त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट इतका मोठा होतो, कारण ते एका व्यक्तीला इम्पॅक्ट करत नाही, आजूबाजूतल्या गावांना, इंडस्ट्रीजला, छोट्या युनिट्सला हे सगळं इम्पॅक्ट जाणवतं. ओके. त्यामुळं इकॉनॉमिक्समधले हे तिन्ही सेक्टर खूप महत्त्वाचे आहेत. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके. तर एफ-डी-आय महत्त्वाचा आहे, इकॉनॉमिक्स महत्त्वाचं आहे आणि हे तिन्हीही सेक्टर महत्त्वाचे आहेत. या तिन्हींना जर एकत्रित करून जर आपण बघितलं तर कुठेतरी असं लक्षात येईल की हे इकॉनॉमिक्सच आहे. ओके. तर आज इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.